हे धावत हॅलो हॅलो नमस्कार, शुभ प्रभात सर्वांना, जय शिवराय, सर्वांना सादर नमस्कार। सागर पाटील व्लॉग्स या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे। जानेवारीची थंडी आहे आणि आता आपण चाललो शाळेमध्ये। सरांचे कौतुक करावे तितके कमीच, कारण सरांमुळे मला शाळेत जायला भेटतं काही कार्यक्रमामुळे। पण या कार्यक्रमाला जायलाच लागतं, कारण हा कार्यक्रम आपला राष्ट्रीय कार्यक्रम आहे, म्हणजे राष्ट्रीय सण आहे। तो म्हणजे भारताचा प्रजासत्ताक दिन। तो प्रजासत्ताक दिन साजरा करायला आज आपण शाळेत चाललो। जाऊया आपण, कारण आता सकाळ झालेली आहे, पहाट झालेली आहे, पहाटेचा सूर्य उगवलेला आहे। आणि खरोखर सांगतो की ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, तो मोठा होतो, त्याप्रमाणे आपली देखील आता प्रगती तशी होते। जाऊया आपण। अशी सुंदर पहाट नेहमी आयुष्यात यावी, नेहमी या शाळेच्या सानिध्यात राहावे, नेहमी ही शाळेचं प्रेम अनुभवावे। आज प्रजासत्ताक दिन, आज बरीच मंडळी, बरेच गावचे ग्रामस्थ वगैरे आज नक्कीच या कार्यक्रमासाठी आलेले आहेत। आपण देखील या कार्यक्रमाचा भाग होऊया। भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन आता मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। त्यासाठी आज सर्वप्रथम आपण तयारी पाहूया आणि आता थोड्याच वेळात आपले विद्यार्थ्यांची प्रभात फेरी आहे, ते आपल्या गावात फिरेल। तर आज आपण प्रभात फेरीसोबत जाऊया। किती छान वाटतं की बघा की लहानपण परत जगता येतं, ते या शाळेमुळं, या प्रजासत्ताक दिनामुळं। कारण ही मजा कुठेच नाही आहे, शाळेसारखी मजा कुठेच नाही। ती मजा अनुभवण्यासाठी फार मोठं भाग्य लागतं आणि ते भाग्य आज आपल्या नशिबी आलेलं आहे। प्रभात फेरीला सोबत चाललो। खरं कसं होतं की नेहमीचं जे दृश्य आहे की गावातले ग्रामस्थ सोबत असतात, सर सोबत असतात, त्याचप्रमाणे एक जुनी फिलिंग आलेली आहे। आणि विशेष म्हणजे काय की शाळेच्या वर्गात, म्हणजे जे शाळेत शिकत असताना अनेक विद्यार्थी सोबत आहे, त्यापैकी एक विद्यार्थी देखील आलेला आहे, मयूर पाटील आपला मित्र। नमस्कार मयूर साहेब। नमस्कार, प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हो, तुम्हाला देखील। काय मग आज प्रजासत्ताक दिवस आहे, तर कसं वाटतंय आज फिलिंग? एकदम आज फिलिंग असं वाटतं की लहानपण परत जागे झालंय। हो नक्कीच, मला पण आज शाळेत पाहून वाटलं की आज असं मन भरावून झालं की। आणि जर आपण पाहिलं तर बघा, इथे आता प्रभात फेरी चालली गावाची, आणि इकडे जे काही बाजूला राहिलेले बालवाडीतले देखील जे आपले विद्यार्थी आहेत ते देखील आलेले आहेत। आणि सावकाश हे धावत नको, धावत नाही माझा। गोष्ट अशी होते की प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्ट जे आपले असतो, म्हणजे आपले स्वातंत्र्य दिन वगैरे असतो, तर मजा अशी असते की गावात फिरण्याची मजा, आणि ती आपल्या विद्यार्थ्यांसोबत खूप मजा येते। चला आपण त्याच्यासोबतच फिरत आहोत। वैशिष्ट्य काय आहे की आता बघा, आता समजा व्हिडिओ काढायचे आहे म्हणून अगोदर आलेल्या म्हणजे जिथून चांगला व्ह्यू येईल तिथे नेहमी आता हजर असतो। आणि आता प्रभात फेरी येत आहे, आता आपण इथून, म्हणजे आता मगाशी गावातून एक आपण व्ह्यू घेतला आणि आता इथून जाताना व्ह्यू घेऊ। दरवर्षीचा आपला जो अँगल आहे तो आपण थोडा चेंज केलेला आहे। मुलांच्या घोषणाचा आवाज येत आहे, आपली प्रभात फेरी देखील येत आहे। गावची फेरी करून म्हणजेच आपली प्रभात फेरी आटोपून आता शाळेत आलेत। आता थोड्याच वेळात आपले कार्यक्रम चालू होतील। कार्यक्रम शिस्तप्रिय होण्यासाठी सर आणि मॅडम यांची खूप धडपड असते। आपण पाहतच आहात बघा, सर्वांना अगदी रांगेत उभं राहायला सांगतात। बघूया थोडी तयारी।
स्वागतम सुस्वागतम। आज भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन, या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण आपला अनमोल वेळ देऊन या राजीव शाळा कोंडेपाडा या शाळेच्या प्रांगणात आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं शब्दसुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो। आपल्या केळवणी ग्रामपंचायतीचे माननीय सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच आपल्या शाळा सुरू कमिटीचे माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य केळवणी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य माननीय श्री नितेश एकनाथ पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील शब्दसुनाने हार्दिक हार्दिक स्वागत। तसेच आपल्या या शाळेच्या प्रांगणात उपस्थित सर्व देशप्रेमी, कलाप्रेमी, क्रीडाप्रेमी नागरिक, या गावातील सर्व महिला बचत गट, ग्रुप्स, मंडळे, इतर कर्मचारी वर्ग तसेच शासकीय व निमशासकीय कर्मचारी वर्ग, गावातील ज्येष्ठ नागरिक, देशप्रेमी नागरिक, कलाप्रेमी नागरिक, क्रीडाप्रेमी नागरिक, आपल्या सर्वांचं आजच्या या सुवर्ण सोहळ्याच्या दिनी शब्दसुनाने हार्दिक हार्दिक स्वागत करीतो। आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 साला स्वतंत्र झाला, परंतु आपल्या भारताला संविधान नव्हते, परंतु ते संविधान करण्यासाठी बऱ्याच तत्वज्ञानी, बऱ्याच व्यक्तीने मोलाचं सहकार्य केलं। त्यातलेच आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली एक समिती नेमली आणि त्या समितीच्या माध्यमातून 26 नोव्हेंबर 1949 रोजी ती एक घटना स्वीकृत केली आणि मग 26 जानेवारी 1950 मध्ये ती घटना पारित करण्यात आली, मग तिचा अंमल आपल्या पूर्ण भारत देशामध्ये करण्यात आला आणि तेथूनच खरा आपला देश प्रजासत्ताक बनला। आणि तोच दिवस आज 26 जानेवारी हा प्रजासत्ताक दिन, या मंगल सोहळ्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम आपलं सर्व हार्दिक हार्दिक स्वागत करीतो। करत आहे आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा एक साथ ध्वजानी तेज चल। मी मान्यवर विनंती करते की आपण आपल्या ध्वजस्तंभाची पूजनासाठी उपस्थित राहायचं आहे। प्रतीक असणारे तिरंगी झेंड्याचं मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन होत आहे। भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम, भारत माता तुम्हें प्रणाम, जीना मरना तेरे नाम, अशा या भारत मातेचे प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करायचं आहे। राष्ट्रध्वज को सामने सलामी देंगे, सलामी दो। हाथ नीचे, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। मित्र हो, या कार्यक्रमासाठी आवश्यक असणारे संविधानाचे वाचन, राष्ट्रगीत हे सर्व झालेलं आहे। संविधानाचे वाचन मी थोडं घेतलेलं आहे। राष्ट्रगीत का घेतलं नाही त्याचं कारण मुख्य म्हणजे असं आहे की राष्ट्रगीताचा मान ठेवावा लागतो। राष्ट्रगीत कुठेही चालू असलं, टी व्हीवर असो वा कुठं रेडिओ चालू असो वा कुठलाही ध्वनी निक्षेपावर चालू असलं तर तिथे उभे राहावं लागते। त्यामुळे मी राष्ट्रगीत याच्यामध्ये स्किप करतो, बाकी सर्व ध्वजगीत राज्यगीत घेतो। भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। प्रजासत्ताक दिनाचा एक साथ ध्वजगीत शुरू कर। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा
एक साथ प्रतिज्ञा के लिए हाथ सामने लो। एक साथ प्रतिज्ञा शुरू कर। मी अशी प्रतिज्ञा घेतो की या राष्ट्रध्वजाशी आणि हा राष्ट्रध्वज ज्या भारतीय गणतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे त्या गणराज्याशी मी सदैव एकनिष्ठ राहीन। जय हाथ नीचे। एक साथ राज्य गीत शुरू करेंगे। शुरू कर। एक साथ देशभक्ति पर गीत शुरू करेंगे। शुरू कर। कार्यक्रम आटोपलेला आहे। आता विद्यार्थी वर्गामध्ये म्हणजे वर्ग क्रमांक 1 मध्ये बसतील आणि ग्रामस्थ चर्चा करण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांचं भाषण ऐकण्यासाठी वर्ग क्रमांक 2 मध्ये बसतील। विद्यार्थ्यांची आपण शिस्त तर पाहतच आहात। आतमध्ये मॅडम प्रत्येकाला अगदी शिस्तीने नेतात आणि बघा प्रत्येकाचं मॅनेजमेंट देखील मॅडम शिस्तीने करतात। गावातील ग्रामस्थ देशप्रेमी व शिक्षणप्रेमी नागरिक विद्यार्थ्यांसाठी गोड खाऊ आणतात। आता आपण वर्गात आलेलो आहोत आणि वर्गातले कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतील। देशप्रेमाने ओतपोत भरलेल्या देशभक्तीचा सुगंध दरवळला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आज हा मंगळमय प्रजासत्ताक दिन। या प्रजासत्ताक दिनासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित अतिथीगणांचं सर्वप्रथम मी शब्दोक्ताने हार्दिक स्वागत करतो। प्रशांत गावस्थित सन्माननीय व्यासपीठावरील अतिथीगणांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। आपल्या केलवणे पाडा आता मान्यवरांचे स्वागत समारंभ सुरू होते। एक गंमत मोठी आहे ती तुम्हाला थोड्या वेळात सांगतो। बरं वाटतं ज्यावेळी हा कार्यक्रम समोर होतो, शाळेतला कार्यक्रम समोर होतो तेव्हा एवढं भारी वाटतं ना की खरं कसं सांगतो की असं वाटतं की परत शाळेत यावं, परंतु तसं यायला भेटत नाही। प्रत्येक कार्यक्रमानिमित्त का होईना यायला भेटतं तेच फार मोठं भाग्य। नागरिक माननीय श्री रामदास कोला सन 2023-24च्या एक गंमत म्हणजे अशी की शाळेत झालेला माझा हा सन्मान, आज आपल्या कलेचा सन्मान होतो म्हणजे फार मोठी गोष्ट आहे। माननीय श्री सागर पाटील यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पुष्पगुच्छ देऊन करतील। माननीय श्री दिनेश पाटील यांचं स्वागत आपल्या शाळेचे मुख्याध्यापक
केले की उडून गेले भराभरा. स्वप्नातले माझ्या देशाचं धरण, माझ्या देशाचं धरण. अध्यक्ष महाशय ईश्वर तुल्य गुरुजन वर्ग आणि या माझ्या जमलेल्या बालमित्रांनो, तुम्हाला मी 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे. आज आपल्या भारताचा प्रजासत्ताक दिन आहे. आमचा मान आहे, भारताची शान आहे. आदरणीय मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व आज दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणू. आज 26 जनवरी है, हम गणतंत्र दिवस मना रहे हैं. आप सभी को मेरी ओर से गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं. गणतंत्र दिवस हमारे देश का मेरा नाम मीरा है. आज 26 जनवरी है. सबसे पहले मैं आपको गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. आज 76वें गणतंत्र दिन मना रहे हैं. वंदे मातरम. तिरंगाचा उत्सव तिरंगा आबाली समाज सरी आबाली आसरी रसमुसर्मित्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. सन्मान्य व्यासपीठ मान्यवर गुरुजन. मेरा नाम अमित. सबसे पहले आप सभी को 26 जनवरी की हार्दिक शुभकामनाएं. गणतंत्र दिवस भारत का एक राष्ट्रीय पर्व है. 26 जनवरी 1950 को भारत का संविधान की आदरणीय शिक्षकगण और मेरे प्यारे देशवासियों, आप सभी को गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं. आज 26 जनवरी है और हम सब यहाँ भारत का गणतंत्र दिन मनाने के लिए इकट्ठा हुए हैं. शालेय शिक्षकगण और मेरे देशवासी, आज हमें आज 26 जनवरी गणतंत्र दिवस मनाने के लिए एकत्रित हुए हैं. यह दिन हमारे देश के लिए बहुत महत्वपूर्ण है क्योंकि 1950 में इसी दिन हमारा संविधान लागू हुआ. आज हम यहाँ 26 जनवरी माझे नाव कृष्ण आहे. आज 26 जनवरी आणि आपण भारतामध्ये साजरा करत आहोत. प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना नमस्कार. माझे नाव मीरा आहे. आज 26 जनवरी आहे. भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आज 26 दिवस आहे. भारत म्हणजे 1950 रोजी भारताला संविधान लागू. मला माझा भारत खूप आवडतो. धन्यवाद. जय भारत. मुंबईत एकता आहे आमची शान आहे आमची शान. म्हणूनच आहे भारत देश महान, भारत देश महान. गुड मॉर्निंग एव्हरीवन, रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, parents and all my dear friends. My name is Shalini and I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 76th Republic Day. Republic Day is the national festival all of our country. Parents and my dear students, my name is Gayatri Vishwanath Matre. Today is 26th January, Republic Day. First I wish you very happy Republic Day. Republic Day is national festival of our country. Our country. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव मीरा. आज 26 जानेवारी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. प्रथम मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज मानी. टुडे इज 26 January, very first. Wish you all very happy Republic Day. Republic Day is. माझे नाव अतिथी आहे. मी आता कौटी शिकत आहे. आज 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. आज 26 जनवरी. सबसे पहले आप सभी को मैं गणतंत्र दिन की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. नमस्कार, मेरा नाम रुद्र है. आज 26 जनवरी. सबसे पहले मैं आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं देता हूँ. सबसे माझे नाव वंश है. आज 26 जनवरी आपण भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. Morning everyone, my name is Parishakti Patil. Today is 26 January. Today is our Republic Day. I wish you all a very happy Republic Day. प्रियता चौकीत आहे. आज भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. देशाचा 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं सर्वांचं शाळा कमिटीच्या वतीने सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपल्या देशाला 76 वर्ष पूर्ण झाले असून
देशामध्ये बघितलं अनेक देशामध्ये लोकशाही किंवा हुकुमशाही असे दोन प्रकार असतात. आपल्याकडे लोकशाही तर इतर देशामध्ये दक्षिण कोरियामध्ये आपण इयत्ता पहिलीचा विद्यार्थ्याचं गुणगौरव करायचा आहे. इयत्ता पहिलीचा विद्यार्थी आहे ध्रुवाज दशरथ कोळी, प्रथम क्रमांक. रेणुका विश्वनाथ म्हात्रे हिच्यासाठी आपण 2 मिनिटं भावबोले श्रद्धांजली वाहण्यासाठी उभं राहायचं आहे. कार्यक्रम झालेला आहे. मुळात काय की एक जुनी फिलिंग अशी असायची की कार्यक्रम होतोय कधी आणि आपल्याला आणलेला गोड खाऊ जो आहे म्हणजे चॉकलेट वगैरे गोळ्या वगैरे तर ते कधी मिळतात म्हणजे ती वेळ आलेली आहे. आपण आता जाऊया, जे खाऊ वाटप होतं ना तिथे आपण जाऊया आणि आपण पण खाऊ घेऊया. कारण ही जी मजा आहे ना ती मजा कुठे भेटत नाही. ही मजा फक्त शाळेत भेटते. आपण जर बघितलं तर बघा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप होत आहे आणि पालक वगैरे इथे खाऊ वाटप चालू आहे. बघा शाळेतील मुलांची लगबग अगदी खाऊ घेण्यासाठी आहे. आपण बघतो आणि जर बघितलं तर बघा आता बाहेर खाऊ वाटप होत आहे आणि जी गोंडस मुलं आहेत ती चाललीत खाऊ घ्यायला. शाळेतून शेवटी चॉकलेट म्हणजे जे गोड खाऊ आहे तो घेऊन आलेलो आहे मी. आणि खरं सांगतो की ही मजा आहे ना ही पैसे देऊन मजा मिळत नाही आहे. शाळेची मजा, शाळेचं लहानपण आपल्या अनुभवायला मिळतं. आणि मी सर्व म्हणजे मुख्याध्यापक, अध्यक्ष महोदय, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वगैरे सर्व सरांचे म्हणजे प्रशांत गावण सर, AP पाटील सर यांचे सर्वांचे मी खूप यांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला हे आमचे जुने दिवस परत आणून दिले. आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.